लाडू बनवायचे माझा लाडू जाते तूप रोटी काढते दाटी मोठी होते मग मला खा. हॅलो गाईज, नमस्कार. परत एकदा आली आहे मी तुमच्या भेटीला. अशी आपली भेट ही जरा फास्ट जाते, ओके स्लो जाते. परत एकदा आले आहे मी तुमच्या भेटीला. वाव, माय स्किन इज ग्लोईंग. ते मागे माझा भाऊ बसला आहे, तो का नाही चमकत आहे. पण तर मुद्द्यावर येऊया. आजचा विषय असा आहे की आज आम्ही ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहेत. ड्रायफ्रुट्स नाही, कोणते मम्मी? डिंकाचे लाडू बनवणार आहेत. तर इथे तयारी चालू झाली आहे गाईज. इंग्रेडियंट्स बघा. खजूर उर्फ कॉकरोच. कॉकरोच नाही नाव खाण्याच्या नाव असं नको बोलायला. खजूरच आहेत ते. नको बस. आणि हे काय खजुराच्या बिया काढते मम्मी. लुक ॲट माय मम्मी. आणि हे काय अंजीर पण का असे तोडून मोडून ठेवलेत. ते पण बारीक करणार आहे का? ओके. अँड दिस इज सुपारी आणि ओके जायफळ. ते कायसाठी? टेस्टी लागण्यासाठी. टेस्टी काय एवढं सगळं आहे ना टेस्टी लागण्यासाठी. ते चांगलं पचन होतं. बरं ठीक आहे. जायफळ एकच बस. ओके. अँड दिस इज पीनट्स आणि हे कोकोनट. ते पण असं एकदम त्याला क्रश करून घेतलेलं आहे. आणि दिस इज तीळ भाजून घेतलेलं आहे. तीळ पण भाजून घेतले. हा ते भाजून. अच्छा. आणि हे काय जॅगरी आणि हे तूप आणि हे काय खारीक पावडर आहे. खारीक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, हे याला म्हणतात खारीक. आणि इथे खूप सारे आहेत. काय काय? बदाम, काजू, मनुके, रेजिन्स, फ्लॅक्सीड, पंपकिन सीड आणि हे डिंक. हे सगळं आहे आणि त्याचे लाडू बनवायचे आहेत. तर काही जे पण मगाचे इन्ग्रेडियंट्स दाखवले होते मी तुम्हाला, हे आम्ही हे मगाशी सांगायचे विसरले, आम्ही आधीच हे भाजून घेतले होते. जात आहेत काजू, भाजलेले काजू आणि फक्त काजू बदाम पिस्ता. थोडेसे बदाम सुद्धा जात आहेत ना. मिक्स करून घेतोय. मिक्सरला बारीक केलंय. हा, मिक्सरला बारीक करून घेतले. आणि आता काय करतोय तर गाईज, आता लास्ट स्टेप चालू झालेली आहे. एवढे तूप टाकणार? एवढे तूप टाकलं आहे. त्यात मध्ये गुळ टाकायचा. ते काय का ते आधी गाणं होतं मम्मी ह्याचं, कशाचं? लेकीच्या घरी जाते तूप रोटी खाते. चल रे बोकळ्या टणक टणक. अरे पण त्याचं तूप रोटी खाते काय होतं मग त्याचं? लेकीच्या घरी जाते तूप रोटी काढते दाटी मोठी होते मग मला खा. म्हातारी कुठं चालले? अच्छा, लेकीच्या घरी जाते. हा, मग मी तर मम्मीच्या घरी आले ना. पण तू मम्मीच्या घरी आले खायला. पण ते किती पण तूप खाऊन तर काय फरक नाही पडत आहे. तुझ्या लेकीच्या घरी येणार. अच्छा, भोपळ्यात नाही येणारच का? मला केवढा मोठा भोपळा लागला. चल्ले भोपळा टुनुक टुनुक चल्ले. टाकणार सगळं ते. पितळवायचं नंतर पण सगळं. हा बाहेरचा गुळ आहे, तो ओरिजिनल गुळ कसा एकदम काळा असतो. डार्क चॉकलेट असतो. सेंद्रिय. अशा प्रकारे पूर्ण जॅगरी मेल्ट झालेली आहे. अजून ते थोडंसं राहिले ना. नाही झाले. गुळ कुठे रपा करायला नसतो. तुम्हाला दाखवते मी एकदा, थांबा. तुपात पूर्ण मिक्स केले जॅगरी मेल्ट झाली आहे. ती आता जे सगळे आपण इन्ग्रेडियंट घेतले होते पावडर टाकली आहे. तर ते आता सगळं मिक्स करून घेणार आहे. सगळ्यांना एकत्र करून घ्यायचं आहे. भाऊबंधूंना खुश होतील. आणि इकडे हा माझा भाऊबंधू बघा. मी आता बिना मेकअपचीच आहे. आता लगेच करायचे? ओ माय गॉड. पण ते गरम असतं ना मम्मी. गरमच वळायचे असतात लाडू. कामाला होती लाडूच्या दुकानात, त्याच्यामुळे मला एकदम इझिली जमतं. काही टेन्शन नाहीये. आणि हे फक्त खाणारे लोक आहेत, तुम्हाला बघायचेत का? हे असणार आहे. हा, माझ्या बाजूला जिथे भाऊ जेवायला बसलाय. अच्छा, ते फक्त खायचंच काम करतात, कामाचं काय करत नाहीत. तुमच्या पण घरात हा प्रॉब्लेम असेल ना. आणि बघू शकता आजी
कॅमेरा केल्यानंतर लगेच डोक्यावर पदर घ्यायला लागेल. हे बघा गाईज, मम्मी काम करते आणि ही बघा झोप, बघा झोप झोप. चल चल काम कर, उठ. संध्याकाळचे वाजले आहेत 5:30. अच्छा. आणि आपण कधीपासून लाडू करायला चालू केले. मेरी माँ तो कुछ बोलते ही नहीं, बस बोलते कशी बनवते मम्मी, खूपच छोटा झाला. तर गाईज जरा भरकटले मी लाडू बनवायला घेतलेत. आणि जर तुम्हाला माहित नसेल कसे बनवायचे लाडू तर जरा व्हिडिओ झूम करू शकतोस तू. एका मोठ्यात दाबते लाडू बघा ही कशी. माझा जरा छोटा झाला, बस झालं. मी एवढाच एक लाडू खाऊ शकते एक टाइमला. लाडू वाढायचे माझा लाडू असं त्याला छोटा झाला. तर गाईज अशा प्रकारे 2-3 तासाच्या मेहनतीनंतर असे हेल्दी, डिलिशियस आणि टेस्टी लाडू तयार झालेले आहेत. आता मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कसे लागतात ते. मस्त, एक नंबर. खोटी तारीफ करत नाहीये व्हिडिओसाठी, पण खरंच एक नंबर झाले. आता हे खाऊन मी एकदम अशी लठ्ठ होणार आहे. व्हिडिओ ब्लॉग पोस्ट करण्यामध्ये नक्कीच माझं 1-2 किलो वजन वाढणार आहे या लाडूंमुळे. किती काय काय टाकलंय त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. अजून काय नको, लाडू खा, मी तुम्हाला पाठवून देईन. बाय.